आता तुम्ही लॉबिंग हे म्हणालात, पण एक्झॅक्टली लॉबिंग म्हणजे काय? आणि त्याला जोडून पुढचा प्रश्न आहे की या लॉबिंगमुळे फरक काय पडतो? लॉबिंगचा फरक मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की आपल्याकडं पंतप्रधान होण्याच्या लायक इतिहासात खूप लोक होऊन गेली. पहिले यशवंतराव चव्हाण. यशवंतरावांच्या भिडस्तपणामुळे ते पंतप्रधान झाले नाहीत असं माझं स्पष्ट आणि वैयक्तिक मत आहे. यशवंतरावांना संधी होती, सगळ्या गोष्टी अनुकूल होत्या, त्यांना फक्त इंदिरा गांधींसोबत मुकाबला करायचा होता, टक्कर घ्यायची होती. यशवंतरावांनी ऐनवेळी कच खाल्ली. बरं. त्याच्या मागचं जर आपण थोडी कारण मीमांसा पाहिली तर यशवंतरावांच्या मागं किती मराठी लोक होते त्या काळात. दोष मराठी लोकांचा पण नाही, यशवंतरावांनी पण ती लॉबी कधी तयार केली नाही. किंवा मराठी माणूस काय करतो की आपण फक्त महाराष्ट्रापुरते लॉबिंग इन द सेन्स फक्त महाराष्ट्र किंवा मराठी लोक असं नाहीये. तुमच्याबद्दल गुडविल असणारे युपी आणि बिहारमध्ये पण माणसं पाहिजेत, जम्मू काश्मीरला पाहिजेत, आंध्रामध्ये पाहिजेत, तमिळनाडूमध्ये पाहिजेत. या आत्ताच एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. नितीन गडकरी हा असा नेते आहेत की त्यांना देशाने स्वीकारले. खरंय. त्यातूनच नेतृत्व पुढे येतं. गडकरी पुढे येतील का नाही ते भविष्यकाळ सांगेल, पण एका माणसाच्या कामाला पूर्ण देश ऍप्रिसिएट करतो, अक्रॉस द पार्टी लाईन करतो, त्यांच्याबद्दल गुडविल असतं प्रत्येकाच्या मनात. खूप दुर्मिळ गोष्ट आहे, पण ते आपण कन्वर्ट नाही करू शकत. बरं. म्हणजे शरद पवारांच्या बाबतीत लॉबिंगचा प्रश्न आला का तर आला. दक्षिणेच्या माणसाला खरोखरच संघर्ष उत्तरेमध्ये जाऊन इस्टॅब्लिश करणं फक्त महाराष्ट्रात पुरता मुद्दा नाहीये, महाराष्ट्राच्या खालच्या सगळ्याच राज्यांना. इतकं सोपं नाहीये उत्तरेचं राजकारण. सांगण्याचा मुद्दा असा आहे की 91ला जेव्हा शरद पवार पंतप्रधान होतील असं सगळं चाललेली होती चर्चा, दरम्यानच्या काळात सुरेश कलमाडी त्यांच्या खूप निकटवर्ती होते आणि कलमाडी दिल्लीमध्ये जंगी पार्ट्या द्यायला कलमाडींनी सुरुवात केली. आणि तोपर्यंत काही फार त्या काळात सोशल मीडिया तर असण्याचं कारणच नाही, इलेक्ट्रॉनिक मीडिया पण नव्हताच. प्रिंट मीडियाच्या काही लोकांना त्याची कुणकुण लागली की कलमाडी सातत्याने पार्ट्या देत आहेत, मग अशा जंगी पार्ट्या का होत आहेत ह्याचा थोडा शोध पत्रकारांनी लावायला सुरू केलं. त्यावेळी असं कळलं की कलमाडी पार्ट्या देतात, पण त्या निमित्ताने शरद पवार हे प्रत्येक खासदाराशी 1 to 1 करतायत, भेटतायत, बोलतायत, त्यांना बोलावतायत आणि मला सपोर्ट करा किंवा हे त्यांची चालली त्यासाठी मोहीम. आणि मोहीम जी आहे ती दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये येते, ती हेडलाईन बनते आणि तिथे पवारांचं पंतप्रधान पदाचं स्वप्न भंग पावतं. अल्टिमेटली आता मी कोणाला दोष देणार नाही, पण शेवटी मराठी माणूसच मराठी माणसाला आडवा जातो. त्या काळात हे झालं नसतं तर कदाचित शरद पवार पंतप्रधान झाले असते. आणि 1999ला जे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्याबद्दलही अनेक जण बोलतात, दिल्लीतले जाणकार लोक, की त्यावेळी थोडंसं थांबले असते ना शरद पवार तर कदाचित चित्र वेगळं असतं. कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं. आपण लॉबिंग वरती चर्चा करतोय. लॉबिंग म्हणजे हे कसं करायचं हो लॉबिंग? तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. एखादा सामान्य माणूस दिल्लीत आला, समजा तो उत्तर प्रदेश बिहारचा असेल, तर तो तिथल्या कुठल्या तरी अधिकाऱ्याला भेटतो किंवा जो एखाद्या अधिकार पदावरती माणूस आहे त्याचं काम करण्याच्या उद्देशाने, तर तो माणूस त्याला एक प्रॉपर मार्गदर्शन करतो, तिथपर्यंत नेतो, काम होतं त्याचं. लॉबिंग करताना मराठी नेत्यांना किंवा मराठी माणसाला अडचण ही आहे की मराठी माणसामध्ये तो एकजिन्सीपणा नाहीये. विशेषतः आपण जेव्हा पॉवरमध्ये जातो मराठी माणूस, तेव्हा अनफॉर्च्युनेटली मला असं म्हणावं लागतं की तो थोडासा हवेमध्ये जातो. महत्वाच्या पदावरती मराठी लोक आहेतच ना, पण अशी माणसं किती सामान्य मराठी लोकांना मदत करतात? ते खूप रेअरेस्ट रेअर आहेत. सन्माननीय अपवाद आहेत, नाही असं नाही, ते त्यांच्याबद्दल आदरच आहे, पण हे प्रमाण खूप कमी आहे. दिल्लीचं तुम्हाला उदाहरण देतो की दिल्ली आणि एनसीआर मिळून मराठी पॉप्युलेशन खूप चांगल्यापैकी आहे. म्हणजे एखादी सीट निवडून येईल इतकं नाही, पण एक सायझेबल पॉप्युलेशन आहे. तरी सुद्धा असं होत नाही की एखाद्या विशिष्ट प्रसंगी पूर्ण मराठी समाज एकत्र आलाय आणि त्यांनी आपली पॉवर दाखवली. गणपतीच्या काळामध्ये हो, पण गणपतीमध्ये आपण एक गाव एक गणपती कन्सेप्ट ग्रामीण पातळीवरती राबवतो. दिल्लीत नाही होऊ शकत ते. 10 मंडळांची तोंड 10 दिशेला असतात, प्रत्येकाचे आपापले उद्देश असतील, त्याच्या मागची भावना असेल वेगळी.
मी म्हणत नाही, पण तो एकजिन्सीपणा नाही. वसंत साठेंच्या काळामध्ये त्यांनी एक सांस्कृतिक आयाम दिला होता दिल्लीला, मराठी माणसं एकत्रित यावीत. पण असे त्याला बूस्ट करणारे लोक खूप कमी आहेत. दिल्लीच्या पलीकडे पानिपत सारखी ऐतिहासिक भूमी आहे. इथं महाराष्ट्राचेच IAS अधिकारी आहेत जे हरियाणामध्ये काम करतात, अजित जोशी. त्यांनी खूप चांगला उपक्रम राबवला होता, पानिपत महोत्सव. सुरुवातीच्या काळात लोक आली हे होते, पण शेवटी एक प्रशासकीय अधिकाऱ्याला मर्यादा येते. त्याची बदली झाल्यानंतर तो फ्लो किंवा तो जोश किंवा त्याची सगळी चळवळ आहे ती पुढे कंटिन्यू नाही करता येत. पण मग बाकी कोणी इनिशिएटिव्ह घेऊन असं काही केलंय नंतरच्या काळात? असं काही नाही. आता राजकीय लोकांना त्यात पोटेन्शियल दिसतं पानिपतमध्ये, म्हणून आता सगळ्या मोठमोठ्या घोषणा चालल्यात. पण मुळात पानिपत ज्या युद्धभूमीने देशाच्या इतिहासाला 3 वेळा कलाटणी दिली, त्या पानिपताची काय दुरावस्था होती? स्थानिक लोकांमध्ये त्याच्याबद्दल काही सजगता नव्हती, जागरूकता नव्हती. अक्षरशः ते कालाम नावाचा परिसर आहे, तिथं कुत्री आणि डुकरं खेळायची किंवा ते त्यांचं वास्तव्य असायचं. अशा स्थितीतून त्या अजित जोशींनी त्याला एक व्यवस्थित पद्धतीने पुढे नेलं. पानिपताबद्दलची जागरूकता निर्माण केली, लोक यायला लागली, बघायला लागली. पानिपत हे मराठी माणसाच्या दृष्टीने पानिपत झालं, एक नकारात्मकच बघितलं जातं. पण आपण हे लक्षात घेत नाही की पानिपतच्या युद्धानंतर अहमदशाह अब्दालीने कधी वाकड्या नजरेने हिंदुस्थानकडे पाहिलं नाही. अब्दाली त्याच्या पत्रामध्ये म्हणतो की जी मी लढाई लढली महान योद्ध्यांसोबत लढली लढाई, आणि विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ हे जे योद्धे होते त्यांच्याबद्दलचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. इतका चांगला इतिहास असताना आपण त्याला केवळ नकारात्मकतेच्या दृष्टीने पाहिलं. मुळात दुभंगलेला आहे मराठी माणूस. एकमेकांबद्दल फार विश्वासाची भावना नाही. अशा असताना दिल्लीसारख्या अपरिचित ठिकाणी आपण कसं टिकणार? उत्तर प्रदेश बिहारमध्ये जातीय दुही आहे का? तर निश्चित आहे, नक्कीच आहे. पण एक राज्य म्हणून ज्यावेळी विषय येतो त्यावेळी ते एकजुटीने उभा राहतात. हे एवढाच वाटतं की UP नंतर लोकसभेत सर्वाधिक खासदार पाठवणारं महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे. पण तरी आपण ज्या अपेक्षेने दणदणीतपणे तिथं आपला ठसा उमटवायला पाहिजे तसा होताना दिसत नाही.